ठाण्याचा वाघ याच दग्या फटक्याचा शिकार झाला हे ठाणेकर आजही सांगतात। रात्र वैऱ्याची, मनोज जरांगे पाटील सावध रहा, समर्थक अस्वस्थ का? मुंबईला हलवलं जाणार, जरांगे म्हटले नाही, छत्रपती संभाजीनगरच मला बरे करणार। दिघे त्यावेळी गाफील राहिले, जरांगे मात्र पुढची PhD करून बसले। नेमकं घडलंय काय? मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या उपोषणामुळे त्यांची तब्येत खालावलेली आहे आणि खालावलेली तब्येत बघताच एकंदरीत मनोज जरांगे पाटलांना आणखी चांगल्या उपचारांची गरज आहे आणि त्यासाठी त्यांना मुंबईमध्ये हलवलं जाणार अशा बातम्या प्रसार माध्यमांमध्ये आल्या। परंतु मनोज जरांगे पाटलांचं लागणी स्टेटमेंट आलं की नाही, मी धंदाकट आहे, माझा उपचार इथेच होणार आहे, मी मुंबईला जाणार नाही। आणि ज्यावेळी हा व्हिडिओ पाहत होतो त्याच वेळी या व्हिडिओच्या खाली असंख्य कमेंट्स आलेल्या होत्या आणि ज्यामध्ये लोक सांगत होते की मनोज जरांगे पाटील साहेब, रात्र वैऱ्याची, गाफील राहू नका, दगा फटका होण्याची शक्यता। दिघेंसोबत सुद्धा हेच घडलं होतं आणि त्यामुळे पुन्हा एकदा आनंद दिघेंच्या मृत्यूचा दाखला या ठिकाणी आला। अजूनही सरकारमधील खुद्द एकनाथ शिंदेपासून राणे कुटुंबियांपर्यंत सर्वच जण म्हणतात की आनंद दिघेंचा घातपात झालेला होता आणि त्या गोष्टीची चर्चा आजही इतक्या वर्षांनंतर घडते। तेही हॉस्पिटलमध्येच होते, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, पण तो उपचारादरम्यान मृत्यू कसा झाला हा प्रश्न अजूनही राजकीय गुलदस्त्यातच दडला आणि कदाचित याचं उत्तर फक्त आणि फक्त ठाणेकर देऊ शकतात। त्यामुळेच पुन्हा एकदा आनंद दिघेंचा दाखला मनोज जरांगे पाटलांना का लावला जातोय आणि मुंबईमध्ये एकट्या मनोज जरांगे पाटलांना पाठवण्यामध्ये त्यांचे समर्थक अस्वस्थ का होत आहेत असे अनेक प्रश्न। परंतु मनोज जरांगे पाटील गाफील राहणाऱ्यांमधलं व्यक्तिमत्व नाही, त्यांनी मुंबईला जायलाच नकार दिलेला आहे। आपला उपचार हा छत्रपती संभाजीनगरमध्येच होणार, इथेच होणार। मीडिया त्यांच्या अवतीभोवती कायमस्वरूपी असते, कुठल्याही गुप्त बैठका मनोज जरांगे पाटील करत नाही, बंद दाराआड कुठल्याही चर्चा होत नाही, जे येईल ते सर्वांच्या समोर सांगतात आणि त्यामुळेच मनोज जरांगे पाटलांना असं नाही तर तसं तरी मॅनेज करता येऊ शकतं का, या दृष्टीने हालचाली सुरू आहेत का, अशा प्रश्न जे होते ते राजकीय वर्तुळामध्येही होते आणि सर्वसामान्यांमध्ये सुद्धा होते। परंतु अजूनही असं घडलेलं नाहीये। मनोज जरांगे पाटील म्हणतात 24 डिसेंबर, सरकार म्हणते नाही 2 जानेवारी। मनोज जरांगे पाटील म्हणतात 24 डिसेंबरला मुंबईचं नाक बंद करणार, सरकार म्हणते नाही 2 जानेवारी। या सगळ्या घडामोडींमध्ये आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे की मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती जरी खालावलेली असली, जरी ते सध्या ट्रीटमेंट घेत असले तरी सुद्धा त्यांनी सांगून टाकलंय की मी गेल्या 2 ते 3 दिवसांमध्येच बरा होईल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा करणार आहे। म्हणजेच सरकारला वाढवून दिलेला टायमिंग, हाच टायमिंग जो आहे त्याच टायमिंगमध्ये आरक्षण हे सरकारच्या छाताडावर बसून घ्यायचं, असंच काहीसं चित्र जे आहे ते मनोज जरांगे पाटील पुढच्या येत्या काही काळामध्ये निर्माण करणार आहे। दुसरा मुद्दा म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी सांगितलंय की साखळी उपोषणं सुरूच राहिली पाहिजे, परंतु साखळी उपोषणामध्ये असं म्हणता येऊ शकतं की काही प्रमाणावरती ब्रेक लागलेला, त्यावर आधारित आपला पुढचा व्हिडिओ असणारच आहे। परंतु सध्या तुम्हाला काय वाटतंय की जे मनोज जरांगे पाटलांचे समर्थक आहे आणि त्यांच्या मनात जी भीती आहे की दिघेंचे जरांगे होऊ नये किंवा जरांगेंचे दिघे होऊ नये, ही भीती आणि सध्याची परिस्थिती याचा काही ताळमेळ बसू शकतो का? कमेंट करा। मुद्दा विषय पटला, होऊ द्या शेअर। जय महाराष्ट्र पब्लिक।